यूपीमध्ये समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह इतका शिगेला पोचलाय की मुलायमसिंह यादव देखील त्याला थोपू शकले नाहीत। सपासाठी ही एक गंभीर सूचना आहे, एक मोठा इशारा आहे। बैठकीत आज काय ठरलंय, काय बैठकीसंदर्भात अधिक माहिती आहे? बिलकुल ही यादवी सुरू झालेली आहे, कारण गेल्या डागडुजी करण्याचा प्रयत्न केला होता आणि अखिलेश यादव यांचं मन वळवण्यामध्ये कुठेतरी यश मिळालं होतं। पण पुन्हा एकदा ही जी बंडखोरी आहे किंवा जी धुसमस आहे ती बाहेर येताना आपल्याला दिसते आणि शिवपाल यादव यांच्यासह 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलेलं आहे। म्हणजेच की नाराजी स्पष्ट आहे। शिवपाल यादव यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि आरोप केलेला आहे, जे अखिलेश यादव यांचे जवळचे जे सहकारी आहेत पक्षांतर्गतच काही लोक भाजप बरोबर हात मिळवणे करून षडयंत्र आखत आहेत आणि हे षडयंत्र अखिलेश यादव यांच्या विरोधात तर आहेच, परंतु आपल्या समाजवादी पार्टीचे प्रमुख त्यांच्या या प्रमुख विरोधामध्ये सुद्धा हे संपूर्ण षडयंत्र आखलं जात असल्याचं सुद्धा त्यांनी आता जाहीर केलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे दुफळी आणखीन वाढलेली आहे, त्यामुळे ताबडतोब बैठक घेण्यात आलेली आहे आणि या परिवारामध्ये कुठं फूट पडू नये अशा प्रकारचं जरी बैठकी या संदर्भात मुलायमसिंह घेणार असले तरी सुद्धा मात्र आता वेळ पुढे निघून गेलेली आहे आणि ही जी फूट होती ती आता पडलेली आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच रामराजे, आणि समाजवादी पार्टीतील ही फूट, हा गृहकलह लवकरात लवकर थांबणं हेच त्यांच्या हिताचं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।